बघू शकता किती छान असा सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला। चण्याची उसळ म्हणा किंवा हरभऱ्याची उसळ म्हणा, खायला पण एकदम छान लागते आणि हो बनवायला तर सगळ्यात सोपी आहे। चला तर मग बघूया आपली रेसिपी। सर्वात प्रथम आपण घेतलेले आहे तिथे उकडलेले चणे, मी उकडून घेतलेले आहेत रात्री भिजत टाकून, आता सकाळी मी ते उकडून घेतलेले आहे। त्यानंतर घेतलेला आहे मी टोमॅटो, कांदा, इथे घेतलेला आहे मी तेजपत्ता आणि कढीपत्ता घेतलेला आहे। इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, तेल घेतलंय। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे कांदा खोबरं व्यवस्थित भाजून त्याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। हा कांदा लसूण मसाला आहे। हा इथे घेतलेला आहे गरम मसाला, हळदी पावडर आणि हा कलर साठी वापरला जाणारा आपला लाल तिखट मसाला आहे। चला तर आता सुरुवात करूया आपल्या कृतीला। सर्वात आधी मी कढई तापत ठेवली होती, त्यात आता टाकत आहे मी थोडंसं तेल। आता तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। कढई थोडी ऑलरेडी गरम होती, तर त्यासाठी मी आता ऍड करत आहे त्यात तेजपत्ता घेतले होते 2, ते मी मध्ये कट करून घेतलेले आहेत। त्यामध्ये ऍड करत आहे मी कढीपत्ता। तेल हलकसं गरम असताना टाकून घ्यायचं जेणेकरून करपणार नाही। आता त्यामध्ये ऍड करत आहे मी हा कांदा। आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, लाइटिश ब्राऊन होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचं आहे। मी आलं लसूण पेस्ट थोडंसं कांदा भाजल्यानंतर यासाठी टाकते, कारण लसूण आणि आलं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं असतं आणि मिरची सुद्धा भाजून घेतली होती, म्हणून मी थोडं आपला कांदा ब्राऊन झाल्यानंतर मी टाकलेला आहे। आता आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आपला टोमॅटो ही छान भाजला आणि आता बघू शकता बाजूने तेल सुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे। आता मी यात कांदा लसूण चटणी जी घेतली होती ती ऍड करते। थोडीशी परतून घेऊया जेणेकरून कलर चांगला येतो। आणि हो, मी केक सुद्धा शिकून आलेली आहे आणि मी ऑर्डर देखील घेते, तर जर ऑर्डर कोणाला द्यायची असेल, आता सध्या तरी माझ्याच लोकेशनवर म्हणजे वैभवडीतच मी चालू केलेला आहे, तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडीनुसार थीमनुसार कस्टमाइज केक मी बनवून देते। कप केकचा सुद्धा ऑर्डर घेते मी। तर आता आपण ऍड करूया त्यामध्ये हळदी पावडर थोडीशी यूज करते मी, कारण गावठी हळद आहे ती, त्यामुळे कलर सुद्धा तिला खूप जास्त आहे आणि चव बघाल तर खूपच छान येते। हा कलरचा मसाला घेतला होता तो ऍड केला आहे त्यामध्ये, खूप छान कलर आहे मसाल्याला। आम्ही जो कांदा लसूण मसाला आहे किंवा हा कलर साठी यूज केलेला मसाला आहे तो आम्ही घरीच बनवतो, घरी म्हणजे मम्मी बनवते। आता आपण हा गरम मसाला घेतला आहे तो ऍड करणार आहोत। आता यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेऊया। बघू शकता किती सुंदर कलर आलाय आणि पाणी ओतल्यामुळे मसाल्यामध्ये मसाले जरा शिजून घेऊन जर पाणी ओतलं तर अजून छान कलर येतो। आणि बाजून तेल सुद्धा बघू शकता, मी थोडंसं पाणी घालून सुद्धा तेल छान सुटलेलं आहे। आता यामध्ये ऍड करणार आहोत आपण घेतलेले हे चणे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून शिजून घेऊयात, म्हणजे चण्यांना आतपर्यंत मसाला व्यवस्थित लागेल। थोडंसं यामध्ये वाटण ऍड करत आहे।
माझ्या चॅनेलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघता येतील. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करत आहे. आणि हो, या उसळमध्ये जरी तुम्हाला बटाटा ऍड करायचा असेल तरी करू शकता, खूप छान होते. आणि ही उसळ आपण भाकरीसोबत, भातासोबत किंवा पुऱ्यांसोबतही खायला खूप छान लागते. मी तर आता पर्सनली सांगते, मी भाकरीसोबत खाणार आहे, खूप छान लागते याची चव. कोथिंबीर ऍड करते मी. कोथिंबीर शिजल्यानंतर जेवणात खूप छान वास येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते. मी केलेल्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा. घरात सुद्धा माझ्या आवडीने खातात. आमच्या घरात खवय्ये खूप आहेत, त्यांना सुद्धा आवडतात या रेसिपी.